नमस्कार, माझं नाव तुषार महाजन. 2018मध्ये ज्या वेळेला इंडसने जेनेरिक टेस्ट हा कन्सेप्ट ज्या वेळेला लॉन्च केला त्यावेळेला सगळ्यात सुरुवातीला आम्ही आमच्या टेस्ट करून घेतल्या होत्या DNA-च्या. एके दिवशी माझी मिसेस डिहायड्रेट झाली, म्हणजे आजारी पडली होती आणि तिला ज्यावेळेला मला दवाखान्यात न्यायची वेळ आली, डॉक्टरांनी लाईन ऑफ ट्रीटमेंट चालू केली. त्यावेळेला मला क्लिक झालं की बाबा आपण मिसेसचं जर जेनेटिक टेस्ट केलेलं आहे तर त्यातला ड्रग ॲनालिसिस रिपोर्ट हा महत्त्वाचा आहे, हा डॉक्टरांना दाखवणं गरजेचं आहे. डॉक्टरांनी तो रिपोर्ट बघितल्याच्यानंतर डॉक्टरांना स्ट्राईक झाला. तेव्हा म्हटले, तुषार एवढा भारी आमच्याकडे जर ॲडव्हान्स पेशंट आहे की ज्याचा जेनेटिक मेड DNA वाईज म्हणजे ड्रग ॲनालिसिस रिपोर्ट जर आमच्याकडे आहे तर आमच्यासाठी फायद्याची गोष्ट आहे. बघत असताना त्यांच्या लक्षात आलं की त्यांनी न कळत नजर चुकीने जो ड्रग सगळ्या पेशंटना गरजेचा आहे म्हणजे सूट होतो तोच ड्रग माझ्या मिसेसला दिला होता. पण दुर्दैवाने तो ड्रग माझ्या मिसेसला चालत नव्हता. इमिजिएट त्यांनी लाईन ऑफ ट्रीटमेंट चेंज केली. तो ड्रगची अँटी रिएक्शन होऊ नये म्हणून त्यांनी दुसरा ड्रग चढवला. नंतर ते माझ्यावरती ओरडले पण की बाबा तुझ्याकडं जर हे होतं तर तू आम्हाला आधी का नाही दाखवलंस. त्यांनी मला क्लिअर सांगितलं की ह्याच्या पुढे तुझ्या मिसेसला कुठल्याही दवाखान्यात न्यायची वेळ आली तर पहिला डॉक्टरला आजार सांगितल्याच्यानंतर हा ड्रग रिपोर्ट दाखवायचा. आता ह्याच गोष्टीचा एक माझ्या मनात आलेला विचार तुमच्याजवळ मांडतो. कोरोनासारखी परिस्थिती भविष्यात परत जर आली तर त्याच्यासाठी आपण रेडी राहायला पाहिजे. आता ती रेडी राहण्यासाठी काय असणं गरजेचं आहे? कोरोना असो किंवा अशी कोणती सिच्युएशन असो, त्यावेळेला आपला जर स्वतःचा ड्रग रिपोर्ट असेल तर राईट टाईम राईट ड्रग हा जो काही कन्सेप्ट आहे हा त्यावेळेला लागू होतो. ड्रग ॲनालिसिस म्हणा किंवा जेनेटिक टेस्ट म्हणा, ह्याचं महत्त्व काय आहे हे माझ्या आयुष्यात माझ्यावरती घडलेल्या 2 प्रसंगांमुळे माझ्या लक्षात आलं. हे फक्त शक्य झालं ते इंडस हेल्थ प्लसमुळं. थँक्यू व्हेरी मच इंडस.